तर बघा, सिद्धांतावरती चर्चा करण्याच्या अगोदर तापीय सिद्धांत जे आहे, तर आणखीन एक छोटीशी कन्सेप्ट आहे ती बघू. तर प्रेशर ग्रेडियंट, दाब प्रवणता जी आहे, तर दाब प्रवणता काय असते. दोन भाग आहेत कोणतेही पृथ्वीवरले, ए आणि बी. तर या दोनही भागांमध्ये वायुदाब जो आहे, दोनही भागांमधील वायुदाब जो आहे, तर त्या वायुदाबामध्ये असणारा फरक, त्यांच्यामधील डिफरन्स म्हणजेच काय असतो, दाब प्रवणता असतो. समजा दोन प्रदेश आहेत पृथ्वीवरले, एक प्रदेश आहे ए आणि दुसरा प्रदेश आहे बी. तर ए हा प्रदेश जो आहे, या ए प्रदेशावरती वायुदाब जो आहे तो उच्च वायुदाब आहे असं म्हणता येईल. बी पेक्षा 700 मिलीबार एवढा वायुदाब ए या ठिकाणी आहे. आणि बी जो प्रदेश आहे, या बी प्रदेशावरती 400 मिलीबार एवढा काय, तर बी हा जो प्रदेश आहे, बी या प्रदेशावरील वायुदाबाचा जो पट्टा आहे तो किती आहे, 400 MB आहे. तर एशी तुलना करता हा निम्न वायुदाबाचा पट्टा आहे आणि हा उच्च वायुदाबाचा पट्टा आहे. तर आपल्याला म्हणता येईल या ठिकाणी हाय प्रेशर आहे आणि या ठिकाणी लो प्रेशर आहे. या दोघांमधील फरक जो आहे 700 मिलीबार आणि 400 मिलीबार, या दोघांच्या काय वायुदाबातील काय फरक जो आहे, तर त्यालाच काय म्हणतो आपण, प्रेशर ग्रेडियंट, दाब प्रवणता. दाब प्रवणता. आता प्रेशर ग्रेडियंट फोर्स जो आहे, प्रेशर ग्रेडियंट फोर्स ज्या दिशेला असतो वारे नेहमी त्याच दिशेला वाहतात. तर ए आणि बी मध्ये प्रेशर ग्रेडियंट फोर्स कुठून कुठं असेल, ए टू बी असतो. हाय प्रेशर टू लो प्रेशर, विंड ऑलवेज ब्लोज फ्रॉम काय हाय प्रेशर टू काय लो प्रेशर बेल्ट्स आपण बघितलेलं आहे. याच्यामध्ये काही चेंजेस होणार नाहीत, याच्यामध्ये अपवाद येणार नाही. तर ए पासून काय बी कडे वारे प्रवाहित होतात, म्हणजेच काय प्रेशर ग्रेडियंट फोर्स जो आहे, तर दाब प्रवणता बल जो आहे तो बल ए कडून बी कडे आहे, म्हणून वारे नेहमी ए कडून बी कडे काय होतील, प्रवाहित होते. तर ही कन्सेप्ट होती. आता ही कन्सेप्ट झाल्याच्या नंतर आपल्याला ॲक्च्युअलमध्ये बघायचं आहे की तापीय सिद्धांतामध्ये या सर्व गोष्टींचा उपयोग कसा केलेला आहे आणि तापीय सिद्धांत कोणत्या पद्धतीने मांडलेला आहे. तर ती आता काय करू या ठिकाणी बघू. तर या ठिकाणी लक्ष द्या, प्रेशर ग्रेडियंट फोर्स लक्षात घेतल्याच्या नंतर आपल्याला आता बघायचं या सर्व गोष्टींचा काय बेसिक म्हणून काय वापर करून थर्मल कन्सेप्टच्या बाबतीत एडमंड हेली यांनी जे प्रतिपादन केलेलं होतं, तर त्याच्या संदर्भात बघायचं आहे. बघा, त्यापूर्वी एक छोटीशी गोष्ट, पृथ्वी जी आहे, तर उचित आकृती पृथ्वीची जर मी अशी काढली तर ती अधिक योग्य ठरणार नाही. पृथ्वीची दुसरी एक आकृती काढतो, तर दोघांमध्ये अधिक उचित कोणती असेल ते सांगा. हे अशा पद्धतीने. तर पृथ्वी ही स्वतःच्या अक्षामध्ये 23.5 अंशांनी काय झालेली, कललेली आहे. आणि अशा पद्धतीने 23.5 अंश उत्तर गोलार्धामध्ये जे आहे, तर ते आहे कोणतं, कर्कवृत्त. 0 अंश जे आहे ते आहे विषुववृत्त. आणि 23.5 अंश दक्षिण गोलार्धामध्ये असणारं जे अक्षवृत्त आहे त्याला काय म्हणतो आपण, मकरवृत्त म्हणतो. तर हे का सांगतो, तर अशा पद्धतीने पृथ्वी कललेली आहे. आणि संपूर्ण वर्षभरामध्ये पृथ्वीवरती सर्व ठिकाणी पोहोचणारी जी सूर्याची उष्णता आहे त्याचं प्रमाण समान असत नाही. तर हे जे प्रमाण आहे ते नेहमी काय होत असतं, बदलत असतं. बघा, 23.5 अंशावरती कर्कवृत्त आहे, 0 अंश विषुववृत्त आणि 23.5 अंश मकरवृत्त. तर संपूर्ण वर्षभरामध्ये पृथ्वीवर पोहोचणारी जी काय सूर्याची उष्णता आहे त्या उष्णतेचं प्रमाण हे काय संपूर्ण पृथ्वीवरती समान नाही, तर ते कमी अधिक प्रमाण ते प्रमाण बदलत असतं. सूर्याची काय लंब सूर्यकिरणे जी आहेत, सूर्याची लंबवत सूर्यकिरणे कुठे पडतात, विषुववृत्तावरती पडत असतात. आणि सर्वाधिक उष्णता जी आहे ती विषुववृत्ताला प्राप्त होते आपल्याला माहिती आहे. आणि आपल्याला हे सुद्धा विधान माहिती आहे की विषुववृत्तापासून जसं जसं आपण काय उत्तर ध्रुवाकडे जाऊ किंवा दक्षिण ध्रुवाकडे जाऊ तसं तसं या प्राप्त होणाऱ्या उष्णतेचं प्रमाण कसं होत जातं, कमी कमी होत जातं. मात्र
आणखीन दोन कन्सेप्ट आहेत त्याच्यामध्ये, पृथ्वीचं उत्तरायण होणे आणि पृथ्वीचं दक्षिणायन होणे. पण आपण मात्र काय म्हणतो, सूर्यकिरणे काय होतात, उत्तरायण होतात आणि सूर्यकिरणे दक्षिणायन होतात. आपल्याला असं सुद्धा सांगितलं जातं लहानपणापासून. आता आपल्याला विधान लहानपणी जे सांगितलं त्याच्या विपरीत जेव्हा ऐकतो तेव्हा डायजेस्ट होत नाही, तेव्हा पचत नाही. तर सन ऑलवेज रायजेस इन द ईस्ट अँड सेट्स इन द वेस्ट असं सांगितलं जातं. सूर्य नेहमी कुठं उगवतो, पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेला मावळतो. मात्र ॲक्च्युअलमध्ये असं घडतं का, वास्तविकतः सूर्याचा उदय होतो का, अस्त होतो का, कधीही नाही. सूर्याचा उदयसुद्धा होत नाही आणि अस्तसुद्धा होत नाही. पृथ्वीच्या क्रिया आहेत, बऱ्याच क्रिया आहेत, बऱ्याच कला आहेत. परिवलन ही कुणाची क्रिया आहे, पृथ्वीची, तिची. एका सरांनी आम्हाला समजावून सांगत असताना सांगितलेलं होतं की आमचे जे गुरुवर्य होते त्याने, तर गोष्टी ज्यावेळेस काय इंटरेस्टिंग बनवून सांगितल्या जातात तेव्हा कितीही कालावधी जाऊ द्या, विसरणं अशक्य बनतं. तुम्ही ठरवलात तरी तुम्ही जे ठरवता विसरण्याचा प्रयत्न करता ते आणखीन जास्त आठवतं. ज्या गोष्टी आपण काय विसरण्याचा प्रयत्न करतो तर त्या गोष्टी काय होतात, जास्त लक्षात राहतात आणि जास्त वेळा आपल्याला आठवतात. याचा अनुभव प्रत्येकाला वेगवेगळ्या काय जे लाईफचे वेगवेगळे ॲस्पेक्ट असतात त्या ठिकाणी येत असतात आपल्याला. बघा, परिवलनाची कला आहे, त्याच्यानंतर पृथ्वीची परिभ्रमणाची क्रिया आहे. परिवलन म्हणजे पृथ्वी स्वतःभोवती फिरत असते 23.5 अंशामध्ये कलून, आणि स्वतःभोवती फिरत असताना ती आपल्या कक्षेमध्ये काय पृथ्वीच्या सूर्याच्या भोवती सुद्धा काय करते, प्रदक्षिणा घालते. त्यालाच काय म्हणतो आपण, परिभ्रमण असं म्हणतो. आता परिवलन करत असताना आणि परिभ्रमण करत असताना काय होतं या ठिकाणी, परिवलन करण्यामुळे काय दिवसाची आणि रात्रीची काय निर्मिती होते. आपण असं म्हणतो, असं विधान सांगतो की सूर्य उगवतो आणि सूर्य मावळतो. पण सूर्य तर आपली जागा सुद्धा बदललेला नाही, आपली जी स्थिती आहे, आपली अवस्था आहे त्याच्यामध्ये त्यांनी कुठलेच चेंजेस केले नाही. तर ही ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट. बट कला, वेगवेगळ्या कला कोण दाखवते, ती दाखवते. मात्र ब्लेम कुणावरती येतं, त्याच्यावरती येतं. सन ही ऑलवेज, तो सूर्य म्हणतो ना आपण, तो सूर्य नेहमी काय स्थिर असतो, तो आपल्यामध्ये कोणत्याही प्रकारचे काय बदल करत नाही. पण वेगवेगळ्या कला मात्र कोण दाखवते, परिवलनाची कला असेल, परिभ्रमणाची कला असेल, 23.5 अंशामध्ये काय झुकण्याची जी कला आहे, या सर्व कला मात्र कोण करते, पृथ्वी करते. हां, तिने केलेल्या प्रत्येक क्रियेसाठी दोषी मात्र कुणाला ठरवलं जातं, त्याला ठरवलं जातं. आजपर्यंत बघा जेवढ्या काही आपण गोष्टी ऐकलेल्या असतील तर त्याच्यामध्ये ऑब्वियसली अशा गोष्टी घडतात. ओके, तो विषय असू द्या. तर हा जस्ट थोडंसं असं साहित्यामध्ये सुद्धा काय या पद्धतीनेच काय केलेलं आहे, लिहिलं गेलेलं आहे, त्याच्यासाठी जस्ट सांगितलं. संदर्भ जोडण्याचा प्रयत्न केला तर प्रत्येक ठिकाणी काय जुळेल, सांगेन मी नंतर. बघा काय होतं या ठिकाणी, तर पृथ्वीच्या वेगवेगळ्या कला असतात, त्याच्यामुळे या गोष्टी सर्व काय घडतात. पृथ्वी ज्यावेळेस काय प्रदक्षिणा घालते, बघा उत्तरायण होणे आणि दक्षिणायन होणे, विषुववृत्तावरती काय सर्वाधिक उष्णता तर पडते. बघा पृथ्वी परिभ्रमण करत असताना एक स्थिती अशी येते ज्यावेळेस काय सूर्याच्या बरोबर समोर, हा तंतोतंत समोर विषुववृत्त नसून काय असतं, कर्कवृत्त असतं. म्हणजे सूर्यकिरणाची जी लंबवत किरणे आहेत, सूर्याची जी लंबवत किरणे आहेत, सूर्यकिरण म्हटलं मी, सॉरी, सूर्याची जी लंबवत किरणे आहेत, तर ती लंबवत किरणे विषुववृत्तावरती न पडता कुठं पडतात, कर्कवृत्तावरती पडतात. म्हणजे विषुववृत्ताच्या उत्तरेला ज्यावेळेस काय पडायला सुरुवात होतात, तर त्यावेळेस उत्तर गोलार्धामध्ये काय होतं, सूर्यकिरणे ही काय लंबवत पडतात, त्याला उत्तरायण असं म्हणतो. आणि पृथ्वी फिरत फिरत जेव्हा काय बरोबर विरुद्ध दिशेला येईल, सूर्याच्या काय विरुद्ध दिशेला येते, त्यावेळेस काय होतं, आता सूर्याच्या तंतोतंत समोर काय असेल, पृथ्वीवरील मकरवृत्त असतं आणि सूर्याची जी लंबवत सूर्यकिरणे आहेत ती कुठं पडतात, मकरवृत्तावरती पडतात. तर त्याला काय म्हणतो आपण, दक्षिणायन म्हणतो. ज्यावेळेस उत्तरायण होतं त्यावेळेस उष्णता कुठं जास्त पडते,
कर्कवृत्तावरती जास्त पडते. लंबवत किरणे कर्कवृत्तावरती असतात तर उष्णता सर्वाधिक कुठं प्राप्त होईल? कर्कवृत्ताच्या प्रदेशामध्ये. आणि लंबवत किरणे तर त्याला उत्तरायण म्हणतो. आणि दक्षिणायनामध्ये सर्वाधिक उष्णता कुठं प्राप्त होते? दक्षिण गोलार्धात, कारण मकर वृत्तावरती काय सूर्याची लंबवत सूर्यकिरणे काय पडतात. तर याला म्हणतो सूर्यकिरणांचं आभासी स्थानांतरण. सूर्यकिरणे आपला मार्ग, आपली दिशा, आपलं स्थान बदलत नाहीत. बदलत कोण असतं? पृथ्वी बदलत असतो. तर त्याच्यामुळं तर त्याला सूर्याची लंबवत सूर्यकिरणांचं स्थानांतरण म्हणण्याच्या ऐवजी सूर्यकिरणांचं लंबवत सूर्यकिरणांचं आभासी स्थानांतरण म्हणणं अधिक उचित ठरतं. हे आभासी स्थानांतरण उत्तरायण होतं तेव्हा काय उत्तर गोलार्धामध्ये काय उष्णता वाढते, आणि दक्षिणायन होतं तेव्हा दक्षिण गोलार्धामध्ये तापमान वाढतं. तर इथंपर्यंत गोष्टी लक्षात आलेल्या आहेत. तर थर्मल कन्सेप्ट आपण काय करू बघू. बघा, थर्मल कन्सेप्ट तापीय सिद्धांत जे आहे, या तापीय सिद्धांताचं प्रतिपादन कोणी केलेलं आहे प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यामुळं आपण या ठिकाणी काय नाव सुद्धा बघू. आतापर्यंत प्रश्न विचारला गेलेला नाही कधी, पण आपल्याला महत्त्वपूर्ण आहे असं लक्षात घेऊन काय ती गोष्ट या ठिकाणी टाळता येणार नाही. बघा, एडमंड हेली यांनी या थर्मल कन्सेप्टचं काय केलं? प्रतिपादन केलं. एडमंड हेली यांनी मान्सूनी वाऱ्यांच्या निर्मितीच्या संदर्भात तापीय सिद्धांताचं अनुसरण करत त्यांनी सांगितलं, उन्हाळा ज्या वेळेस येतो या उन्हाळ्यामध्ये काय होतं? सूर्याची जी सूर्यकिरणे आहेत, सूर्याची लंबवत सूर्यकिरणांचे आभासी स्थानांतरण केव्हा बघतोय आपण? काय उन्हाळ्यामध्ये होणारी गतिविधी बघतोय पृथ्वीवरील. सूर्याची लंबवत सूर्यकिरणांचे आभासी स्थानांतरण विषुववृत्ताच्या कुणीकडे? उत्तरेकडे व्हायला लागते. सूर्याची लंबवत सूर्यकिरणांचं आभासी स्थानांतरण जे आहे ते विषुववृत्ताच्या काय उत्तरेकडे व्हायला लागतं. ज्या वेळेस उन्हाळ्यामध्ये म्हणजेच काय हळूहळू काय व्हायला लागतं? कर्कवृत्ताकडे या ठिकाणी काय कर्कवृत्त जो आहे तो कर्कवृत्त सूर्यकिरणांच्या काय अगदी तंतोतंत काय समोर यायला लागतो. आणि कर्कवृत्त जो आहे जो भारताच्या मध्यभागातून जातो किंवा दक्षिण आशिया जो आहे या दक्षिण आशियातून जो कर्कवृत्त जातो, तर या भागामध्ये काय सूर्यकिरणे काय लंबरूप पडायला लागतात. मग याचाच प्रभाव असा होतो सूर्यांची काय लंबवत सूर्यकिरणांचं स्थानांतरण विषुववृत्ताच्या उत्तरेकडे कर्कवृत्तीय प्रदेशामध्ये होतो. तेव्हा भारतीय उपमहाद्वीप म्हणा किंवा द्वीपकल्प या ठिकाणी भारतीय उपमहाद्वीप किंवा द्वीपकल्प या द्वीपकल्प प्रदेशात तापमान वृद्धी होऊ लागते. काय होते? तापमानामध्ये वाढ होऊ लागते. आता दक्षिण आशियाई संपूर्ण जो काही प्रदेश आहे या ठिकाणी नकाशा काढून दाखवतो तुम्हाला म्हणजे लक्षात येईल. तर भारतीय उपमहाद्वीप दिसतो कसा? हा अशा पद्धतीने आपल्याला दाखवता येईल. तर हा दक्षिण आशियाई आणि या ठिकाणी हा असा माहिती आपल्याला आपण बघितलेला आहे. कर्कवृत्त जातो या भागातून. तर या भागामध्ये उत्तरायण झाल्याच्या नंतर सूर्यकिरणे खूप मोठ्या प्रमाणात जेव्हा पोहोचतात तेव्हा हा संपूर्ण जलीय भाग नाही, हा स्थलखंडीय भाग आहे, भूपृष्ठ आहेत या ठिकाणी. या भूपृष्ठावरती खूप मोठ्या प्रमाणात ज्यावेळेस काय सूर्यकिरणे लंबरूप पडायला लागतात तर त्यावेळेस या ठिकाणी काय होतं? जमीन तापते आणि तापमानामध्ये वृद्धी व्हायला लागते असं तापीय सिद्धांतामध्ये सांगितलेलं आहे. मग उत्तर भारतीय मैदानाचा प्रदेश असेल, भारतीय द्वीपकल्पाचा या ठिकाणी
वायव्येकडील भाग असेल किंवा आपला जो सगळ्यात प्रिय मित्र देश आहे, मग नाव घेणं आवश्यक नाही, सगळ्याला माहिती आहे कुठलं, या ठिकाणी पेशावर और मुलतानचा जो प्रदेश आहे, तर या प्रदेशामध्ये सुद्धा काय होतं, खूप मोठ्या प्रमाणात काय तापमानामध्ये काय वृद्धी होते. मग पाकिस्तान असेल, अफगाणिस्तान असेल, भारत असेल, तर या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात काय तापमानामध्ये काय वृद्धी होऊ लागते. भारतीय उपमहाद्वीप किंवा द्वीपकल्पी प्रदेशामध्ये काय तापमानात वृद्धी होते, किंवा पाकिस्तानमधील हे जे प्रदेश आहेत पेशावर और यालाच मुलतानसुद्धा म्हणतात, तर या ठिकाणी सुद्धा काय तापमान जे आहे या ठिकाणचं तापमानामध्ये काय वृद्धी होते. आणि तापमानामध्ये वाढ झाल्याच्या कारणानं या संपूर्ण स्थलखंडीय प्रदेशामध्ये भारतीय काय उपमहाद्वीपामध्ये काय होतं, या ठिकाणी तापमानामध्ये वृद्धी झाली तर काय होतं, दाब जो आहे तो दाब कमी होतो. तर या प्रदेशात म्हणजे संपूर्ण भारतीय द्वीपकल्पामध्ये या प्रदेशामध्ये निम्न वायुदाबाचा विकास होतो. मात्र भारताच्या दक्षिणेला असलेला या ठिकाणी काय, भारताच्या दक्षिणेला या ठिकाणी काय 0 डिग्रीचं काय आहे विषुववृत्त आहे. आणि त्या विषुववृत्ताच्या दक्षिणेला जो अथांग मोठा सागर आहे दक्षिण गोलार्धामध्ये असलेला, कोणता, एक हिंद महासागर आहे आणि त्याला चिटकून काय पॅसिफिक महासागर सुद्धा आहे. हा जो आपण भाग बघितला भारतीय उपमहाद्वीप किंवा भारतीय द्वीपकल्प, पेशावर आणि मुलतान या प्रदेशामध्ये काय होतं, तापमान वाढतं आणि त्या ठिकाणी लो प्रेशर निम्न वायुदाबाचा पट्टा तयार होतो. आणि यांच्या दक्षिण गोलार्धामध्ये असलेला जो हिंद महासागर आहे आणि हिंद महासागराच्या निकटवर्ती प्रदेशामध्ये असलेला पॅसिफिक महासागराचा जो प्रदेश आहे हिंद महासागराला लागून असलेला, या ठिकाणी मात्र उच्च वायुदाबाचा विकास होतो. या गोष्टी लक्षात घ्या. हाय प्रेशर बेल्ट त्या ठिकाणी काय होतात तयार होतात. हे हाय प्रेशर आहे, याच्यामध्ये जर काय सापेक्ष याचा जर आपण विचार केला तर हाय प्रेशर बेल्ट या ठिकाणी आहे आणि लो प्रेशर बेल्ट या ठिकाणी आहे. तर अशा पद्धतीने आणि आपण बघितलेलं होतं वारे नेहमी उच्च वायुदाबाच्या पट्ट्याकडून निम्न वायुदाबाच्या पट्ट्याकडे प्रवाहित होतात. म्हणजेच असं दाखवता येईल, तर या ठिकाणी वाहणारे जे वारे आहेत त्या उच्च वायुदाबाच्या जलीय पृष्ठभागाकडून, कोणत्या उच्च वायुदाबाच्या जलीय पृष्ठभागाकडून निम्न वायुदाबाच्या स्थलीय पृष्ठभागाकडे काय होतात प्रवाहित होतात. तर बघा आतापर्यंत आपण बघितलं या ठिकाणी की हा जो भारतीय द्वीपकल्पीय प्रदेश आहे, भारतीय उपमहाद्वीपीय प्रदेशामध्ये म्हणजे जे की पाकिस्तानचं पेशावर मुलतान आहे, तर या संपूर्ण भागामध्ये उत्तरायण झाल्याच्या कारणानं म्हणजे सूर्याची लंबवत सूर्यकिरणे जी आहेत ती या ठिकाणी कर्कवृत्तावरती लंबरूप पडायला सुरुवात केल्याने या ठिकाणी काय उष्णतेचं प्रमाण अधिक बनतं आणि त्या ठिकाणी लो प्रेशर म्हणजेच काय निम्न वायुदाबाचा विकास होतो. आणि रिलेटिवली भारतीय द्वीपकल्पाच्या दक्षिण काय भागामध्ये दक्षिण गोलार्धामध्ये स्थित असलेला जो हिंद महासागर आहे आणि हिंद महासागराच्या निकटवर्ती प्रदेशामध्ये चिटकून असलेला जो पॅसिफिक ओशन आहे, पॅसिफिक महासागराचा जो प्रदेश आहे, तर या भागामध्ये रिलेटिवली या ठिकाणी सापेक्षरित्या या भागापेक्षा उच्च वायुदाबाचा विकास त्या ठिकाणी झालेला आहे. आणि म्हणूनच हे जे वारे या ठिकाणी काय वाहतात, वारे विंड्स ऑलवेज काय ब्लोज फ्रॉम हाय प्रेशर टू लो प्रेशर हे आपण बघितलेलं होतं. तर या जलीय पृष्ठभागाकडून या स्थलीय पृष्ठभागाकडे जलीय पृष्ठभागाच्या काय उच्च वायुदाबाच्या काय पट्ट्याकडून स्थलीय पृष्ठभागावरती ज्या ठिकाणी काय निम्न वायुदाबाचा प्रदेश आहे तर त्या दिशेने काय वारे प्रवाहित होतात. इथपर्यंत आपण काय बघितलेलं आहे या ठिकाणी काय, तर या गोष्टी अशा पद्धतीने या ठिकाणी दिलेल्या आहेत. तर याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे की पर्जन्य कसं पडतं. वारे तर बाहेर लागलेत हाय प्रेशर टू लो प्रेशर काय उच्च वायुदाबाच्या पट्ट्याकडून काय निम्न वायुदाबाच्या काय पट्ट्याकडे काय
वारे काय प्रवाहित होत आहेत. मात्र तापीय सिद्धांतामध्ये एडमंड हेली यांनी याचं प्रतिपादन करत असताना विधान काय दिलेलं आहे, तर ते असं सांगतात, या ठिकाणी एक आकृती लक्षात घेणं आवश्यक आहे. पर्जन्य कसं होतं, पर्जन्य का होतं या ठिकाणी बघा. समजा हा जो आहे समुद्र आहे, म्हणजे काय जलीय भाग आहे, या ठिकाणी हा सागरी आणि हा स्थली भाग आहे. या ठिकाणी समुद्र आहे आणि या ठिकाणी काय स्थली पृष्ठभाग आहे. नेहमी असं असतं की कोणत्याही प्रदेशामधील जो भूपृष्ठ आहे, स्थलीय पृष्ठभाग आहे, स्थलखंडीय जो पृष्ठभाग आहे, तो नेहमी सागरी पृष्ठभागापेक्षा कसा असतो, उंच असतो, उंचीवरच्या प्रदेशामध्ये असतो. हा भाग कधीही काय खोलगट असत नाही. असं कधीच तुम्हाला दिसणार नाही की सागरी पृष्ठभाग असा आहे आणि हा अशा पद्धतीने काय हा किनारा आहे आणि इकडं काय स्थलीय खंड आहे, स्थलीय पृष्ठभाग आहे. असं असल्यास मग समुद्राचा विस्तार आहे, इकडं होईल पाणी, इकडं वाहतील. येतं लक्षात. बस सिंपल गोष्टी आहेत. मात्र या ठिकाणी मात्र बघा काही देश सुद्धा याला अपवाद आहेत, ज्यांना की लोलँड कंट्रीज असं म्हणतात. त्या देशांची म्हणजे सर्वसाधारणतः त्या देशांचा जो पृष्ठभाग आहे तो त्यांच्या निकटवर्ती असलेल्या सागरी पृष्ठभागापेक्षा कसा आहे, कमी आहे. तो स्तर जो आहे तो निम्न राहिलेला आहे. तर असे देश वेगवेगळे आहेत. तर नेदरलँड असेल, बेल्जियम असेल, लक्झमबर्ग असेल, असे काही अपवादात्मक देश आहेत ज्यांचा की पृष्ठभाग हा सागरी भागापेक्षा कसा ठरलेला आहे, निम्न ठरलेला आहे. तर तो अपवाद आहे, एक्सेप्शन. आता त्याला आपण काही करू शकत नाही. तर त्याचा विचार करायचा नाही. सर्वसाधारणतः असं असतं की समुद्र सपाटीपेक्षा भूपृष्ठ जे आहेत ते नेहमी कसे असतात, उंच असतात. आता हे जे उष्ण कोरडे वारे वाहत असताना या ठिकाणी अरबी समुद्रावरून वाहणार आहेत, हिंद महासागरावरून होऊन अरबी समुद्रावरून होऊन हे वारे कुठं वाहतात, या स्थलखंडाकडे भारतीय उपमहाद्वीपावरती काय व्हायला लागतात. मग वाहत असताना खूप मोठ्या प्रमाणात हे काय करतात, आर्द्रतेचं शोषण करतात. खूप मोठ्या प्रमाणात काय आर्द्रता ग्रहण करतात आणि काय स्थलीय भागावरती काय हे व्हायला लागतात. ज्यावेळेस हवा समुद्र सपाटीवरून अशा पद्धतीने काय स्थलखंडावरती व्हायला लागते, तर त्यावेळेस स्थलखंड उंच असतात. म्हणून आता हवा कोणत्या ऊर्ध्व दिशेने व्हायला लागते, वातावरणाच्या वरच्या स्तरामध्ये काय हवा जायला लागते. जसे हे वारे ऊर्ध्व दिशेने वाहतात, वातावरणाच्या वरच्या स्तरामध्ये हवा जात असताना त्यांचं जे तापमान आहे त्या हवेचं, त्या वाऱ्यांचं, ते कसं व्हायला लागतं, कमी व्हायला लागतं. तर लॅबोरेटरीजमध्ये सांगितल्यानुसार आयडियल काय टेम्परेचरच्या रेटमध्ये कमतरता जी येते, म्हणजे तापमान कमी होण्याचं जे प्रमाण आहे 163 मीटरला प्रति 163 मीटर हवा उंच गेल्याच्या नंतर त्याच्या तापमानामध्ये काय 1 डिग्री सेल्सिअसनी काय येते, कमतरता येते. 1 डिग्री सेल्सिअसनं हवा काय होते, त्याची उष्णता तापमान त्याचं काय आहे, कमी होतं. तर अशा पद्धतीने आता हे वारे ऊर्ध्व दिशेने वाहत वायुमंडलाच्या बाहेर तर जाणार नाहीत. हे वारे सागरी पृष्ठभागाकडून ज्या वेळेस भूपृष्ठाकडे व्हायला लागतात, तर त्या वाऱ्यांची उंची वाढायला लागते. वातावरणाच्या वरच्या स्तरामध्ये काय ऊर्ध्व दिशेने ते व्हायला लागतात. ऊर्ध्व दिशेला वाहत असताना त्यांच्यामधील तापमान जे आहे त्या तापमानामध्ये कमतरता यायला सुरुवात होते. हवा जशी काय हवेच्या स्तरामध्ये काय बरी जाते तपांबरामध्ये, तसं त्याचं काय होतं, या ठिकाणी तापमान जे आहे ते कमी होतं या ठिकाणी. तर तापमान कमी होत असताना त्यातील सापेक्ष आर्द्रता जी आहे ती सापेक्ष आर्द्रता वाढायला लागते. हे कशामुळे होतं, तापमान कमी होण्याच्या कारणानं. तापमान कमी झाल्याच्या नंतर सापेक्ष आर्द्रता जी आहे ती सापेक्ष आर्द्रता वाढल्याच्या नंतर कोणती क्रिया सुरू होते, संघननाची क्रिया सुरू होते, ज्याला की कंडेन्सेशन असं म्हणतो. आणि ढगांची घनता ही आता एवढी अधिक वाढते, एका पर्याप्त स्तरावरती गेल्याच्या नंतर ढगांची घनता ही एवढी अधिक वाढते की पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण जे आहे ते त्याला खेचायला लागतं. ही एक पृथ्वीची कला आहे.
पृथ्वीमध्ये असणारं गुरुत्वाकर्षण हे सुद्धा पृथ्वीची एक कला आहे. या ठिकाणी पर्जन्य पडण्यासाठी सुद्धा कारणीभूत कोण आहे? पृथ्वी आहे. आणि किती जर आपण म्हटलं की एक सॉन्ग आहे वो बुलाती है मगर जाने का नाही, पण तुमच्याजवळ पर्याय नाही, तुम्हाला जावंच लागेल. कारण तुमच्याजवळ पुरवठा कमी आहे, मागणी जास्त आहे आणि तुम्हाला जर आमंत्रण असेल तर मग तुम्ही निश्चितपणे जाणार. एक एक्झाम्पल सांगेन याच्या संदर्भामध्ये, काय पुढे गेल्याच्या नंतर. या ठिकाणी वेळ कमी आहे. बघा, आपल्याला लवकरात लवकर हे जी कन्सेप्ट आहे थर्मल कन्सेप्ट ती कंप्लीट करायची आहे. बघा, ढगांची घनता एवढी अधिक वाढते की आता पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण त्यांना आपल्याकडं काय खेचायला लागतं आणि हेच या ठिकाणी काय पाण्याच्या थेंबाच्या स्वरूपात यांचं आगमन ज्यावेळेस काय पृथ्वीवरती होतं, भूपृष्ठावरती होतं, त्यालाच काय म्हणतो आपण? पर्जन्य असं म्हणतो, त्यालाच वर्षा असं म्हणतो. तर या पद्धतीने काय त्यांनी सांगितलेलं आहे की पर्जन्य कोणत्या पद्धतीने काय पडतं. मग हेच वारे काय मान्सून वारे म्हणून काय ओळखले जातात. आणि भारतीय काय मुख्य द्वीपकल्पावरती यांचा प्रभाव अधिक असल्याच्या कारणानं यांना काय म्हणलेलं आहे? भारतीय मान्सून असं म्हणलेलं आहे. भारतीय मान्सून हे नाव कसं पडलं हे सुद्धा आपण काय सुरुवातीला जो परिचय देत होतो त्यावेळेस काय परिचयामध्ये आपण बघितलेलं आहे. तर नेक्स्ट पॉईंट, आता हे झालं अशा पद्धतीने मान्सून भारतामध्ये आला आणि पर्जन्य झालं. सपोज करा हिवाळ्यामध्ये जी घटना आहे याच्या बिलकुल विपरीत आहे, याच्या बिलकुल अपोजिट आहे. हिवाळ्यामध्ये काय होतं? सूर्याची जी लंबवत सूर्यकिरणे आहेत त्यांचं आभासी स्थानांतरण विषुववृत्ताच्या दक्षिणेला होतं आणि सूर्यकिरणे मकर वृत्तावरती काय लंबरूप पडायला सुरू करतात. अशा वेळेस सूर्यापासून प्राप्त होणारी उष्णता कुठं जास्त पडते? दक्षिण गोलार्धामध्ये जास्त पडते, जे सागरी पृष्ठभाग आहेत भारताच्या दक्षिणेला त्या ठिकाणी. आणि जो भारतीय काय उपमहाद्वीप आहे या भागामध्ये सूर्यकिरणे कशी तिरपी पडायला लागतात, म्हणजेच उष्णता जी आहे ती कमी होते स्थलीय भागावरती. उष्णता कमी झाल्यामुळं तापमान कसं होतं या भागाचं? कमी होतं आणि तापमान कमी झाला म्हणून दाब काय होतो? वाढतो. म्हणून हा जो हिवाळ्यामध्ये स्थलीय भूखंड आहे सूर्यकिरणांचं दक्षिणायन आभासी दक्षिणायन झाल्याच्या कारणानं या स्थलीय भूखंडावरती कोणतं तापमान कमी झाल्यामुळे उच्च वायुदाबाचा पट्टा तयार होतो, हाय प्रेशर बेल्ट त्या ठिकाणी तयार होतो. आणि हिंद महासागर आणि हिंद महासागराच्या निकटवर्ती प्रदेश असलेला जो पॅसिफिक महासागर आहे या भागामध्ये मात्र काय होतं? लो प्रेशर बेल्ट तयार होतो, निम्न वायुदाबाचा पट्टा तयार होतो. आणि हे जे वारे काय या जलीय पृष्ठभागाकडून काय स्थलीय पृष्ठभागाकडे काय वाहत होते, आता ते या भूपृष्ठाकडून कुणीकडं हिंद महासागराकडे काय व्हायला सुरुवात करतात. तर याच काय वाऱ्यांची जी परतीची दिशा आहे ती कुणीकडून कुणीकडे आहे? ईशान्येकडून नैऋत्येकडे आहे. तर हे वारे ज्यावेळेस काय वाहत येतात तर याला काय म्हणतो आपण? परतीचा मान्सून. याला काय म्हणतो? परतीचा मान्सून. जर आलोय तर वापस पण जायचं आपल्याला. कोणती क्रिया? दिवस आहे तर रात्र सुद्धा आहे या ठिकाणी. तर मान्सूनचं आगमन होतं तर मान्सूनचं काय परतीचा सुद्धा कालावधी असतो, वापस सुद्धा काय जावं लागतं, त्याच ठिकाणी काय थांबून चालत नाही. याच पद्धतीने गोष्टी काय होतात या ठिकाणी बॅलन्स होत असतात. तर याला काय परतीचा मान्सून असं म्हणतो. हे अशा पद्धतीने भारतामध्ये मान्सूनचं आगमन आणि भारतामधून काय मान्सूनचं निर्गमन या दोनही गोष्टी तापीय सिद्धांतानुसार एडमंड हेली यांनी काय प्रतिपादित केलेली आहेत. मात्र भारतीय मान्सूनवरती खूप मोठ्या प्रमाणात प्रभाव असलेले इतर सुद्धा काही घटक आहेत. कोणते कोणते घटक आहेत? बघा, एक बॅरियर म्हणून काम करणारा. बघा, सामान्यतः असा अभ्यास केलेला आहे आपण. याच्या अगोदर सुद्धा तुम्ही काय या भारतीय हवामानाबद्दल काय बघत असताना बघितलेलं असेल. भारतामध्ये जे मान्सून येतं त्या मान्सूनवरती खूप मोठ्या प्रमाणात काय प्रभाव टाकणारा एक घटक आहे. कोणता? हिमालय. 8000 मीटर उंचीपर्यंतचा काय हिमालय जो आहे याचा खूप मोठ्या प्रमाणात काय प्रभाव आहे. बघा, हे मान्सून जे वाहत जातात ते मान्सून हिमालयामुळे काय भारतामध्ये अडवले जातात आणि त्यापासून खूप मोठ्या प्रमाणात काय पर्जन्य होतं. ही गोष्ट आपण बघितलेली आहे. तर हिमालय एका रोधकचं काम करतं, बॅरियरचा काम करतो.
जे नैऋत्य मान्सून वारे आहेत त्यांना भारतामध्ये अडवून ठेवण्याचं काम तो करतो. आणि मागच्या पिरियडमध्ये हे सुद्धा बघितलेलं होतं, जे ध्रुवीय काय शीत वारे आहेत त्यांना भारतामध्ये काय प्रवेश करण्यापासून सुद्धा कोण रोखतं, हिमालय रोखतं. हे मागच्या पिरियडमध्ये बघितलेलं होतं. तर यांचं इम्पॉर्टन्स एडमंड हेली यांनी किंवा तापीय सिद्धांतामध्ये याच्यावरती लक्ष देण्यात आलेलं नाही, जे की हिमालय एक रोधक म्हणून काम करतो आणि मान्सूनसाठी खूप काय अनुकूल ठरलेलं आहे. दुसरा पॉइंट उत्तर भारतीय प्रदेशामधून वाहणारे जे जेट स्ट्रीम आहेत यांचं सुद्धा इम्पॉर्टन्स या ठिकाणी तापीय सिद्धांतामध्ये लक्षात घेण्यात आलेलं नाही. आणि तिसरा या ठिकाणी हिमालयाच्या उत्तर भागामध्ये असणारा जो तिबेटियन भाग आहे, तिबेटियन पठार जो आहे, लक्षात घ्या जगामधील खूप सारे पर्वत शिखर जे आहेत, खूप साऱ्या पर्वत शिखरांपेक्षा सुद्धा तिबेटियन पठाराची उंची ही अधिक आहे. सूर्यापासून येणारी जी सूर्यकिरणे आहेत ते कोणत्याही भूपृष्ठाला मिळण्याच्या अगोदर कुणाला भेटतील, तिबेटियन पठार जर उंच असेल तर सगळ्यात अगोदर तिबेटियन पठारालाच सूर्यकिरणे येऊन मिळतील. म्हणून तिबेटियन पठारावरती खूप मोठ्या प्रमाणात काय तापमान काय वृद्धी होते आणि त्या ठिकाणी निम्न वायुदाबाचा पट्टा तयार होतो. आणि त्याच्यामुळेच या ठिकाणी काय हे वारे या ठिकाणी असं सुद्धा म्हटलं जातं की तिबेटियन पठार जे आहे, तिबेटियन पठारावरती तापमानामध्ये काय होते, तापमानामध्ये वृद्धी होते, तापमान वाढतं. तापमान वाढल्याच्या कारणानं त्या ठिकाणी कोणता निम्न वायुदाबाचा पट्टा तयार होतो. आणि निम्न वायुदाबाचे पट्टे काय करतात तर उच्च वायुदाबाच्या पट्ट्याजवळ असणारे जे वारे असतात त्या वाऱ्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात. आणि नैऋत्य मान्सून वारे भारतीय भूप्रदेशावरती काय प्रवेश करण्यासाठी हा सुद्धा एक कारक बनतो. आणि असं सुद्धा सांगितलेलं आहे, खूप साऱ्या पुस्तकांमध्ये सांगितलेलं नाही, तिबेटियन पठार जे आहे तर ते इंडियन मान्सूनचं काय आहे, इंजिन म्हणून काम करतं. काय करतं, इंजिन म्हणून काम करतं. म्हणजे तिबेटियन पठाराकडेच काय आकर्षले जाण्याच्या कारणामुळेच काय नैऋत्य मान्सून हे भारतावरती प्रवेश करतात असं सुद्धा काय सांगितलं जातं. तर याचं सुद्धा इम्पॉर्टन्स या ठिकाणी तापीय सिद्धांतामध्ये लक्षात घेण्यात आलेलं नाही. तर असे हे 3 घटक आहेत. आता हे अगोदरचं सिद्धांत होतं, तर याच्यामध्ये या सिद्धांतामध्ये सुधार करून हिमालयन रोधक, जेट स्ट्रीम आणि तिबेटियन पठार या सगळ्यांचं महत्त्व लक्षात घेत नवीन विश्लेषकांनी एक नवीन सिद्धांत दिला. दुसरा कोणता सिद्धांत आहे, जेट स्ट्रीम सिद्धांत. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची कन्सेप्ट आपल्याला काय लक्षात घ्यायची आहे, ITCZ इंटरट्रॉपिकल, जो या ठिकाणी काय सर्क्युलेशन झोन असतो. तर आंतर उष्णकटिबंधीय अभिसरण प्रवाह क्षेत्र जो आहे तो सगळ्यात महत्त्वाचा आहे, ते लक्षात घेणं आवश्यक आहे. तर या ठिकाणी एक आपण बघितलं आहे की थर्मल कन्सेप्टनुसार, तापीय सिद्धांतानुसार भारतामध्ये मान्सूनचं आगमन कसं झालं आणि मान्सूनचं निर्गमन कसं झालं, याच्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व बेसिक गोष्टीसुद्धा बघितल्या आणि सिद्धांतसुद्धा बघितलं. आणि या सिद्धांतामध्ये या 3ही गोष्टींचा समावेश नव्हता. या 3ही गोष्टींचा समावेश करून जे स्ट्रीम सिद्धांतामध्ये काय काय गोष्टी दिलेल्या आहेत ते आपल्याला उद्याच्या पिरियडमध्ये बघायचं आहे. तर उद्याच्या पिरियडमध्ये आपण बाकीचा राहिलेला भाग बघू. याच्यामध्ये कोणतीही काय फॅक्च्युअल गोष्ट आपण बघितलेली नाही हे लक्षात ठेवा. हे संपूर्ण कन्सेप्च्युअल डेटा आहे, हे तुमचं काय समज विकसित करण्यासाठी आहे. जर तुम्हाला या गोष्टी लक्षात आलेल्या असतील तर मग इंडियन जिओग्राफी याच्यापेक्षा जास्त कॉम्प्लेक्स त्याच्यामध्ये काही नाही. बघा फॅक्च्युअल डेटामध्ये काय पाठांतर करायचं आपल्याला, म्हणजे काय गोष्टी लक्षात ठेवायचे, त्या ठिकाणी काय समजून घेण्याचं काही नसतं. भारतामध्ये सर्वाधिक पर्जन्य कुठं होतं हा फॅक्च्युअल डेटा आहे, पण भारतामध्ये पर्जन्य मान्सून पर्जन्याचं आगमन का होतं त्यासाठी कारणीभूत असणारे घटक कोणते कोणते, खालील काय पर्यायामधून काय योग्य पर्याय निवडा. याच्यासाठी तुमचा समज, तुमची अंडरस्टँडिंग विकसित झालेली असणं काय असतं आवश्यक असतं. आणि
प्रश्नपत्रिका काढून बघितल्याच्या नंतर किती प्रश्न फॅक्च्युअल डेटावरती विचारलेले आहेत, किती प्रश्न कन्सेप्च्युअल डेटावरती विचारलेले आहेत आणि किती प्रश्न फॅक्च्युअल प्लस कन्सेप्च्युअल डेटावरती आहेत यांचं निरीक्षण करा. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हा जो व्हिडिओ आजचा आपण काय घेतलेला आहे तर त्याचं महत्त्व किती अधिक आहे. सगळ्या पुस्तकांमध्ये दिलेलं नाही, तुमच्याजवळ अवेलेबल असलेल्या पुस्तकांमध्ये तुम्ही क्रॉस चेक करू शकता या सर्व गोष्टी. तर व्यवस्थित या सर्व गोष्टी लिहून घ्या, नोट्स बनवा, अभ्यास करा. तर यांचं पाठांतर करायची आवश्यकता नाही. एकदा हे समजलं तर निश्चितपणे लक्षात राहील आणि एकदा समजल्याच्या नंतर तुम्ही विसराल असं बिलकुल वाटत नाही. आणि कोणत्याही प्रकारची याच्या संदर्भामध्ये अडचण असेल तर कमेंटमध्ये विचारा. निश्चितपणे पुढच्या व्हिडिओमध्ये काय त्याचं या ठिकाणी काय पूर्ण सोल्युशन जे आहे, एक्सप्लेनेशन जे आहे ते मी देईन. तर भारतीय खडकांचा चॅप्टर आपण संपवलेला होता. तर त्या ठिकाणी एका विद्यार्थ्यानं स्टुडंटनी विचारलेले बरेच काही क्वेश्चन आहेत. तर ते क्वेश्चन आपण सर्वच्या सर्व क्वेश्चन पुढच्या व्हिडिओमध्ये त्यांचं एक्सप्लेनेशन मी देईल. तर तोपर्यंत या ठिकाणी थांबू. तर व्हिडिओ थोडेसे लेंदी बनतील पण काही हरकत नाही. तर या ठिकाणी तुमच्यासाठी चालू आहे, थोडासा अधिक वेळ दिलात तर फायदाच होईल त्याचा. तर तोपर्यंत या ठिकाणी काय आपल्या सर्वांचा निरोप होतो. तर सगळ्यांनी घरी यायचं, सुरक्षित राहायचं आहे. धन्यवाद.